तर गाईस, मला माहिती आहे मी दिवाळीची लेट पोस्ट टाकतो आहे, पण काय करू, रांगोळी बनवली आहे मेहनतीने, तर मला वाटलं तुम्हाला दाखवूनच देऊ. बघा मग माझी रांगोळी कशी बनली आहे. तुम्ही पण कमेंटमध्ये बोला कशी वाटली तुम्हाला रांगोळी. तर गाईस, तुम्हाला आता काय बोलू, मी रांगोळी आताच नाही, मी खूप लहानापासून काढतो. पहिलं माझी आई काढायची रांगोळी, मी तिला बघून बघून शिकलो. ती कशी काढायची, कसे कलर मिक्स करायची, तिला नेहमी ती काढताना ना रांगोळी मी बाजूला असतो बसलेलो आणि मी नेहमी बघत असतो तिला रांगोळी काढताना. तर पुढे जाऊन मला माहीत नव्हतं की मी सुद्धा रांगोळी काढू शकेल तिच्यासारखी. तिच्यापेक्षा चांगली रांगोळी नाही काढू शकत, पण हां, थोडीफार तर चांगलीच. पण मी कधी रांगोळी काढताना विचारही नव्हता केलेला कसली रांगोळी काढायची, भाई कुठली रांगोळी काढायची. मी नुसतं जे विचार आलं सुरू व्हायचो, हां चला आज हे काढायचं आपल्याला, हे काढू. तर फक्त आपल्याला काय, जास्तीत जास्त आपलं लक्ष मेन असायला पाहिजे रांगोळी काढताना, आणि काय कलर नीट मिक्स करता आले पाहिजे, बस. बाकी काय नाही. बाकी रांगोळी असं काय नाही, तुम्ही सुद्धा काढू शकतात. खूप सोपी असते रांगोळी काढायला. मी तर म्हणतो तुम्ही पण शिका, खूप मजा येईल. तर मित्रांनो, तुम्हाला एक सल्ला देतो. रांगोळी काढताना जेव्हा पण रांगोळी काढाल ना किंवा बाजूला बसाल, तर तुम्ही तुमच्या बायकोला किंवा बहिणीला, तिच्या अंगावर जेव्हा मच्छर बसली तर तिला मारू नका. क्यों पता है क्यों? अगर मच्छर उसे काटी तो आप रोक नहीं पाओगे और दे दोगे उसको लगातार चाटे. तर मित्रांनो, खरंच रांगोळी बनवा, मजा येईल तुम्हाला, एक वेगळाच आनंद येईल. आणि तुम्ही पण तुमच्या मित्रांनाही सुद्धा बोलू शकतात, अरे भाई मी पण रांगोळी बनवली, बघ बघ कशी बनवली आहे. मी तर दाखवत असतो माझ्या मित्रांना रांगोळी वगैरे काढली की, त्यांना तर खूप आवडते माझी रांगोळी. तर तुम्ही पण काढा रांगोळी, मजा करा, एक वेगळाच आनंद आहे रांगोळी काढण्यात. आणि मित्रांनो, जर तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल तर मित्रांनो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.